आपल्या हिंदीमध्ये सिनेमा होता 100 डेज, भयंकर सिनेमा होता. म्हणजे लोक घाबरायचे तो सिनेमा बघायला. त्याच पद्धतीचा कारभार नवी मुंबईतल्या सत्ताधाऱ्यांकडून होतोय. यांच्या 100 दिवसांमुळे आता लोकांना कापरं भरायला लागलेली आहेत. नाले सफाईच्या नावाने बोंब, गार्डन घोटाळा आम्ही बाहेर काढला, त्याच्यावरती ब्र काढत नाहीये. दूषित पाणी, अपुरा पाणी पुरवठा, शिक्षणाच्या नावाने बोंब. म्हणजे 15 जूनला शाळा सुरू होणार आहे, एकही विद्यार्थ्याला गणवेश मिळणार नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे. आरोग्य व्यवस्थेच्या नावाने बोंब. महानगरपालिकेत मोठ्या थाटामाटामध्ये एमआरआयच्या मशीन आणल्या, त्या एमआरआयच्या मशीन चालू नाहीत. वनमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतरच, त्याचं उद्घाटन झाल्यानंतरच ते नवी मुंबईकरांना दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रामध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची बोंब आहे. त्याचा अपयशाचा पाडा आज आम्ही इथे वाचलाय. याच्यातून बोध घेऊन तरी सत्ताधारी पुढच्या 200 दिवस ज्यावेळी साजरे करतील त्यावेळी तरी हे प्रश्न सुटलेले असावेत अशी किमान माफक अपेक्षा.